नमस्कार, द ममा कार्ड फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपमा कसा बनवायचा। त्यासाठी एक बोल मी रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक रवा किंवा मोठा रवा घेऊ शकता। आपल्याला फोडणीसाठी साहित्य लागणार आहे। त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, परत हा लसूण मी बारीक करून घेतलेला आहे। त्यात हिरवी मिरची थोडीशी लागणार आहे, ते 2 आहेत अराउंड। थोडासा आलं घेतलेला आहे किसून, आणि हा कढीपत्ता तुमच्याकडे फ्रेश असेल तर तेही घेऊ शकता तुम्ही। मोस्टली तेच घेतात, पण माझ्याकडे ड्राय लीव्स होते म्हणून मी हे घेतले। नट्स आहेत जे शेंगदाणे, त्याला मी रोस्ट करून त्याचं वरचं कव्हर काढून टाकलेलं आहे। माझ्याकडे फुटाणा डाळ नव्हती म्हणून मी हे फुटाणे कव्हर काढून घेतलेले आहेत। आपल्याला कांदा लागणार आहे, थोडंसं लिंबू लागणार आहे, स्क्वीज करून 2-4 थेंब टाकले तरी चालते। टोमॅटो आपल्याला खूप सारा लागणार आहे, आणि गार्निशिंगसाठी कोरिएंडर। मी उपमा तयार झाल्यानंतर ना थोडंसं घी टाकणार आहे, ज्याने की टेस्ट येते। थोडं मीठ लागणार आहे आपल्याला चवीपुरतं, थोडीशी चिमूटभर साखर, हे लाल तिखट अगदीच थोडंसं, आणि हळद थोडीशी नाही टाकली तरी चालते। बट टोमॅटो असल्यामुळे तसाही त्याचा कलर रेड होणार आहे, म्हणून थोडंसं मी अजून छान दिसण्यासाठी ते घेतलेलं आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे। आता गॅस ऑन करते। पाणी आपल्याला लागेल गरम, सो मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। आता एक एक विधी आपण बघूया। प्रथम आपण रवा आहे तो छान रोस्ट करून घेऊया उपमासाठी। कलर चेंज नाही करायचा, फक्त याला रोस्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असं रोस्ट झालेला आहे। गॅस ऑन केलेला आहे। सो आता मी याच्यामध्ये साधारण 4 चमचे तेल मी घालून घेते। तूपही घालणार म्हणून जास्त नाही लागणार, आपलं पाणी आहे। सो बंद करून हे छान तडतडते। पहिले तुम्ही मोहरी टाका आणि मग जिरे टाका, बट मी शूट करत आहे म्हणून दोन्ही एकत्रच घालणार आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। याच टायमिंगला जास्त ते करपणार नाही म्हणून मी कांदा घालून घेते। तर तुम्ही हे ज्या गोष्टी आहेत, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता हे टाकून घ्या। कढीपत्ता आपला ड्राय आहे म्हणून या तेलात नाही टाकला, कारण ते खूपच करपण्याची शक्यता होती। तर मी असं टाकून घेते, मला छान परतून घेते। कांदा आपल्याला खूप सारा फ्राय नाही करायचा, आपल्याला थोडासा असंच गुलाबी असा ठेवायचा आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हे रोस्ट केलेले पीनट्स आणि फुटाणा आपण यात घालणार आहोत, छान परतून घेणार आहेत। आणि या स्टेजला आपण टोमॅटो घालणार आहेत यामध्ये। सो आता आपण यात टोमॅटो घालून घेऊया। सो तुम्ही इकडे पाहू शकता आपलं मिश्रण उपमासाठी रेडी आहे। या टायमिंगला आता आपण यात आपला जो रवा रोस्ट झालेला आहे तो घालून घेणार आहोत। छान याला एकजीव करणार आहोत। सो आपलं उपमाचं मिक्सचर अगदीच छान परतून झालेलं आहे सगळ्या फोडणीमध्ये। तर आता याच्यामध्ये टाईम आहे, हे आपलं सॉल्ट, थोडेसे शुगर आणि एक पिंच ऑफ टर्मरिक, याने खूप सुंदर कलर येईल। 1 चमचा तूप घालून घेते, अगदीच सुरेख लागेल। आणि आता आपलं जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया आणि ढवळून घेणार आहे। सो गरम पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे। जसं जसं तो थिक होईल तसं तसं पाणी कमी होईल। सो पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा ठेवायला लागेल, कारण हा थोडासा मोठा रवा आहे। बारीक रवा असेल तर तुम्हाला एवढं नाही लागणार, पण आपण थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून घेऊया। सो मी लीड ठेवलेलं आहे। आता बघूया आपण थोड्या वेळाने रिझल्ट। सो आपण पाहू शकता की आपला उपमा किती छान तयार होत आहे। खूप सुंदर असा उपमा आपला तयार झालेला आहे। या टायमिंगला आपण थोडंसं त्यात लेमन स्क्वीज करून घेऊया। तर लेमन टाकून घेतलेलं आहे। आता आपण यात कोरिएंडर पण टाकणार आहे। सो आपला टेम्पटिंग उपमा रेडी आहे।
खूपच सुंदर दिसत आहे. सो हे होममेड कर्ड आहे. मूठभर मीठ, थोडंसं रेड चिली पावडर, लाल तिखट. सो आपला उपमा रेडी आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बी हॅपी, बी हेल्दी. बाय बाय. थँक यू.